आज आहे डे 4 आणि हा आमचा लास्ट दिवस आहे. सकाळी सकाळी चहा पिल्यानंतर आमची चालली होती क्यूट भांडण. ती भांडण अशी होती की सगळ्यांचं अर्ध्या लोकांचं असं म्हणणं होतं की आपण परदेशी परदेशी जे गाणं आहे ते वाजवलं नाही, आणि काहींचं असं म्हणणं होतं की ते गाणं आपण वाजवलेलं आहे. अशी ही चुटपुटची भांडण या ठिकाणी चालली होती. ती भांडण तुम्ही बघू शकता. त्यात आमचा एक ग्रुप मेंबर म्हणाला की मी हे गाणं म्हटलंच नाही, त्यामुळे हे गाणं वाजलंच नाही, असं तिचं म्हणणं होतं. अशी ही क्यूट भांडण चालली होती त्यांची. काहीजण म्हणे की यूट्यूबची हिस्ट्री चेक करा. पण फायनली त्यांचं काय झालं ते सुटलं. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, मंदिरात दर्शन घेतलं, पण मंदिरात मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला काहीही दाखवू शकलो नाही. भांडण झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो. ऑब्व्हियसली शेवटच्या दिवशी आम्ही मागच्या सीटवर बसलो आणि मजा मस्ती तुम्ही बघू शकता. इथं बसण्याची सगळ्यांची भांडण चालली होती, पण सगळेजण ॲडजस्ट झाले. इथे चालले होते गाणे, पण मी आवाज म्यूट केला आहे कारण कॉपीराईट स्ट्राईकची मला भीती वाटते, त्याच्यामुळे मी आवाज म्यूट केला आहे. पण इथं खूप मस्ती चालली होती, गाणे चालले होते जोरजोरात आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आम्ही गेलो राणी की वावमध्ये. वाव म्हणजे विहीर. तुम्हाला हे जे दृश्य दिसते ते एका विहिरीचे आहे. विश्वास बसणार नाही की विहीर इतकी सुंदर कसे असू शकते, पण ही विहीर आहे. आतमध्ये एकदम खोलवर जाऊ देत नाही, पण आपल्याला पायऱ्यांनी खाली उतरता येतं आणि आजूबाजूचे दृश्य तुम्ही बघू शकता की ते किती नक्षीकाम करून ही विहीर बांधलेली आपल्याला दिसते. तिचे बारीक बारीक नक्षीकाम या विहिरीवर केलेलं आहे. ती विहीर संपूर्ण खोल आहे, हे बघू शकता तुम्ही. ही आहे राणी की वाव. विहिरीवर कोणी नक्षीकाम करू शकतं का? पण हे त्यांनी केलेलं आहे. हे संपूर्ण विहिरीचं चित्र तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते आहे. ही संपूर्ण विहीर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे आम्ही जाणार होतो सूर्य मंदिराकडे. आता पुढे तिथंच भेटूया. हे आहे सूर्य मंदिर. सूर्य मंदिराची खासियत अशी आहे की 7 राज्यांतून जाणाऱ्या कर्कवृत्तावर हे सूर्य मंदिर वसलेलं आहे. अत्यंत कोरीव काम केलेलं असं हे मंदिर आहे. त्या ठिकाणी एक तळं आहे, ते तळं तुम्हाला दिसू शकतं. त्या तळ्यामध्ये आम्हाला दिसलं एक कासव. आम्ही तशी खेळत होतो. हे आहे सूर्य मंदिराचे काही पिक्चर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. हे आहे सूर्य मंदिर. जवळजवळ 7 राज्यांतून जाणाऱ्या कर्कवृत्तावर हे मंदिर वसलेलं, म्हणून त्याला सूर्य मंदिर म्हटलं जातं. त्यानंतर या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की या मंदिरावर असलेले कोरीव काम किती सुंदर आहे. पण हे कोरीव काम प्रत्येक व्लॉगमध्ये आहे, माझ्या 4 ट्रिपच्या व्लॉगमध्ये आहे. पण काही ठिकाणी काही लोकांनी तिथं युद्ध केले होते, त्याच्यावर आक्रमण केली होती त्यामुळे काही भाग तिथून पडलेला आहे किंवा काही भाग खराब झाला आहे. बट जेवढं सुरक्षित ठेवता येईल तेवढं सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण हे अत्यंत बघण्यासारखे हे दृश्य असतात. तर संपूर्ण मंदिरच कोरीव कामाने बनलं गेलेलं आहे. अत्यंत छान कला पूर्वीच्या लोकांमध्ये होती. अशा पुन्हा मंदिरं बांधणं जरा अवघड आहे.
त्यामुळे जे आहे आपल्याकडे ते आपण जपूया आणि यासाठी ही ट्रिप आयोजित करण्यात आली होती की या सगळ्यांबद्दल जाणीव निर्माण व्हावी, कुठेतरी त्याबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाव्यात की इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्या भारतामध्ये आहेत, त्याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, यासाठीच ही ट्रिप आयोजित करण्यात आली होती. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता किती छोट्या छोट्या गोष्टी किती डिटेलिंगमध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आमची संपूर्ण ट्रिप डिस्क्राईब करणारा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. इथं 4 दिवसाचे अनफॉर्गेटेबल मोमेंट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पुढे आम्ही अहमदाबादकडे प्रवास केला आणि तिथं आम्ही स्वामीनारायणाचं मंदिर बघितलं. पण तिथल्या ठिकाणचे कोणतेही फुटेज आमच्याजवळ नाहीत, कारण की तिथे आतमध्येच कोणाला जाण्याची परमिशन, फोन घेऊन जाण्याची परमिशन तिथं कोणालाच नाही. त्यामुळे आमच्याकडे बाकीचे फुटेज नाहीत. त्यानंतर अहमदाबादनंतर आमची ही शेवटची नाईट होती. त्यानंतर आमची जी लास्ट नाईट होती ती आम्ही गाडीत काढली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला आम्ही आमच्या गावी पुन्हा परतलो. अशी ही ट्रिप होती. त्याचे काही क्षण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आम्ही संपूर्ण ट्रिप खूप एन्जॉय केली आहे. 4 दिवस खूप मजा मस्ती केली होती. खरं तर या प्रवासामध्ये काही नवे मित्र मिळाले, काही जुने जे मित्र होते ते पुन्हा चांगले झाले. पण काही नात्यामध्ये काही चुटपुट गोष्टी पण घडल्या. पण खरा निसर्गाचा हाच नियम असतो, काही नाती जोडली जातात की ते आपल्याला अनएक्सपेक्टेड असतात आणि काही नाती तुटतात, काही नात्यात थोडे क्रॅश होतात आणि ह्याच घटना आणि अशाच काही ह्या घटना ट्रिपमध्ये पण घडल्या. पण ओव्हरऑल आमची ट्रिप खूप 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 सुंदर होती. असे अमेझिंग क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. असे काही अनफॉर्गेटेबल मोमेंट्स आम्ही क्रिएट केलेले आहे, ते स्क्रीनवर तुम्ही दिसू शकतात. या ट्रिपच्या माध्यमातून नवीन गोष्टीची अनुभूती झाली. पावागडला 1800 पायऱ्या चढून मातेचं दर्शन घेतानाचा सुख, जैन मंदिर, रणछोडे मंदिर बघत असताना जुन्या लोकांमध्ये हातात असलेली कला, अनेक मंदिरं बघत असताना हिंदू धर्माचं सामर्थ्य, गुरु शिखरवर घंटा वाजवताना मिळणारा आनंद, गब्बर हिलवर रोपवेवर जाताना टेक्नॉलॉजीचं दर्शन, राणी की बाव बघत असताना विहीर इतकी सुंदर कशी असू शकते याचं आश्चर्य आणि निसर्गाचे अद्भुत दर्शन आणि अहमदाबादमध्ये केलेले राईड कधीही न विसरणारे असे हे क्षण होते. पण त्याचबरोबर काही आणि आत्मसात करणारे काही प्रसंग होते. ते म्हणजे ॲडजस्टमेंट. सर्वच गोष्टी म्हणण्यासारख्या घडत नाहीत, काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. त्यानंतर वेळेचं महत्त्व, 1 तास जरी लेट झाला तरी झालेलं नुकसान. नंबर 3 पीपल स्किल्स अँड नंबर 4 मनी थिंकिंग अँड मनी मॅनेजमेंट. पैसा हाताळताना विद्यार्थी कसा विचार करता याचं घडलं दर्शन. अशा अनेक घटना शिकण्यासारख्याही होत्या. ट्रिपच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकल्या, अनेक गोष्टी साठवल्या. खरं तर आम्ही घरी परतलो, पण आमचा काही हिस्सा तिथं सोडून आलो, आमचं काही मुवमेंट्स तिथं सोडून आलो असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आम्ही खूप मजा केली, मस्ती केली. पण बाय द वे आता घरी परतण्याची वेळ आली आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो.